शाही बुडवण्याचं काम चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि मनालाही ते बोलायचं। टॅक्स किती घेतोय आपण? आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती टॅक्स होता? आता आपण टॅक्स किती देतोय त्यापासून हैराण आहे। माजी मंत्री रमेशजी बागवे या इथे माजी आमदार असलेले व राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अरविंदजी शिंदे याबरोबर असणारे आमचे सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी आणि आबा आहेत, हे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात। शिवाजीराव आदमाने उपसरपंच होते, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। या पद्धतीने आज शेवट सांगता होण्यापर्यंत आम्ही कार्यक्रम चालू आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या वतीने दिग्गजांच्या सभा आयोजित केल्या असून अनेक दिग्गज मान्यवर शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत। या अटीतटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आढळराव पाटील बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे। मांजरी हडपसर परिसरात काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार एक जीवाने काम करून डॉक्टर अमोल कोल्हे यांना या परिसरातून मोठे मताधिक्य देऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे मांजरी येथील स्थानिक कार्यकर्ते बाळासाहेब विभूते यांनी दिली आहे। माजी मंत्री रमेशजी बागवे या इथे माजी आमदार असलेले व राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अरविंदजी शिंदे याबरोबर असणारे आमचे सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी आणि आबा आहेत, हे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात। शिवाजीराव आदमाने उपसरपंच होते, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। या पद्धतीने आज शेवट सांगता होण्यापर्यंत आम्ही कार्यक्रम चालू आहे। काँग्रेस आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या संमिलित कार्यक्रमाचं नियोजन करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक ठिकाणी लोकांना भेटतो, त्यांची प्रतिक्रिया घेतो। प्रतिक्रियातून अशी जे जनसामान्यात असणारे माणसं आपल्याला भेटून सांगतात की खरंच अर्थानं महाराष्ट्रात बदल पाहिजे। हा राहुल गांधींनी पहिल्यांदा जो दौरा आखला होता, राहुल गांधीबरोबर असणारे संपूर्ण शरद पवार साहेब असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील, यांनी जो गट तयार करून आज त्यांच्यावर जी मशाल नंतर पंजा आणि तुतारी, या तुतारीला या ठिकाणी प्रत्येकाने मतदान करून आपल्या देशाची जी लोकशाही आहे, संविधान आहे, हे टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे। तुमचे स्थानिक प्रश्न हे पुढे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, हे सोडवणारच आहे। परंतु आपल्याला जे विधिलिखित लिखाण आहे, ज्या राज्यघटनेने त्यांना अधिकार दिल्यात, त्या अधिकाराचा वापर करून आणि जगामध्ये आपली लोकशाही ही संविधानाला धरून आहे, त्याचं वाटोळं करण्याचं काम आज या देशात चाललेलं आहे। लोकशाही बुडवण्याचं काम चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि मनालाही ते बोलायचं। नाही आमच्याबरोबर राहिला की त्याच्यावर दडपशाही करून त्या गरीब लोकांची जनतेची सगळी विकासाची दिशाभूल करून त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी संविधाना पद्धतीने लोकशाही मिळावी, त्यासाठी हे सामान्य कार्यकर्ते आपल्याबरोबर आले आहेत, मतदार आपल्याबरोबर आले आहेत। यांना वाटतंय की खरंच आज आपले अन्याय होतोय। आपल्या इथला टॅक्सेशनचा प्रकार आहे, टॅक्स किती घेतोय आपण? आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती टॅक्स होता? आता आपण टॅक्स किती देतोय त्यापासून हैराण आहे। आणि टॅक्स देऊन सुद्धा आपल्याला जी सुविधा आहे, महानगरपालिकेचे 5-5 वर्ष 10-10 वर्ष झालंय हे नाही आहे, इलेक्शन नाही, त्याच्यामुळे सगळा विषय बंद आहे। यामुळेच आपण सर्वांनी या प्रकृतीकडे बघून, आकृतीकडे बघून समाजाच्या दृष्टिकोनातून असणारे संपूर्ण न्यायव्यवस्था व्यवस्थित व्हावी, यासाठी तुतारीला मतदान करून अमोल कोल्हे यांना भरघोस मताने निवडून द्यावं। काँग्रेस पक्षाची यंत्रणा ही पहिल्यापासूनच यंत्रणेत होती। ज्यावेळेस आम्ही राहुल शेठ असतील यांनी आम्हाला हाक मारली, गरीब जनतेसाठी हा एक नेता आपल्या इथं तयार झाला। या जनतेला चांगला न्याय देण्यासाठी आपल्या भागात काम करतात। तसे त्यांचे त्या दिवशी मागं मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आपल्या बाबेसाहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांनी दोघांनी या ठिकाणी येऊन आदेश दिले, गरिबांसाठी तुम्ही लढताय परंतु या ठिकाणी येऊन काम करा। त्याच्या आदेशाप्रमाणे परत एकदा कोपरा सभा आपले बालाजी आहेत ते पण घेणार आहेत, त्यानंतर आपले आर्ने साहेब आहेत ते बी घेणार आहेत। हे सर्वजण सामान्य कुटुंबातले हो, त्यांना पैशाची गरज नाही आहे, पण इथं संविधान टिकवण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागेल। यासाठी तुतारीला मतदान करून अमोल कोल्हे यांना भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच विनंती। जय महाराष्ट्र, जय